एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची शिवतीर्थावर 1.5 तास भेट, स्नेहभोजनासह बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिल्याची शिंदेंची प्रतिक्रिया, सदिच्छा भेट असल्याची शिंदेंची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा, एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या आवाजात भाषण, तर विविध विषयांवर सखोल चिंतन आणि चर्चा। नॅशनल हेराल्ड प्रकरणातील आरोपपत्राविरोधात काँग्रेसची आज देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शनं। चार्जशीटमध्ये सोनिया गांधी आरोपी क्रमांक 1 तर राहुल आरोपी क्रमांक 2। काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांची आजही ईडी चौकशी करणार। हरियाणातील शिकोपूर जमीन घोटाळ्या प्रकरणी काल 6 तास कसून चौकशी। दीनानाथ मंगेशकर गर्भवती मृत्यू प्रकरण, भिसे कुटुंबियांकडून आरोप करण्यात आलेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा। घैसास यांची चूक नसल्याचं मेडिकल असोसिएशनचं मत। नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवल्याप्रकरणी मनपा आयुक्तांनी कोर्टात बिनशर्त माफी, राज्य सरकारचं परिपत्रक नसल्यानं कारवाई केल्याची कबुली। सिंधुदुर्गातील 2023च्या प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणी 4 आरोपींना अटक, तर हत्या पचवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत आरोपी शिरसाटचा प्रवेश, माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप। शेतकऱ्यांसह संपूर्ण भारतासाठी मोठी खुशखबर, यावर्षी सरासरीच्या 105% पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाची माहिती। भारतीय रेल्वेचा आज 172वा वाढदिवस, वाडी बंदर ते ठाणे धावली होती पहिली रेल्वे। ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून सेलिब्रेशन करण्यात येणार। आयपीएल मध्ये रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर 16 धावांनी विजय। 112 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा संघ 95 धावातच गारद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।